तर आज आपण बघणार आहे क्लास 5th चॅप्टर नंबर 10 मेजरिंग अ टाइम. यात आपण प्रॉब्लेम सेट नंबर किती 44 बघणार आहे. बघूया. द टाइम बिलो इन द गिवन बाय अ 12 हॉवर क्लॉक अँड राईट दी सेम बाय अ 24 हॉवर क्लॉक. काय दिले आपल्याला 12 क्लॉक म्हणजे किती, तर आपण जनरली 6 ते 12पर्यंत काउंट करतो. ठीक आहे. आणि 12 नंतर जो 1 येते त्याला काय म्हणतो आपण, तर 13. हे 24 हॉवरमध्ये आपण काउंट करतो. आणि जर 12 हॉवर म्हटलं तर आपण त्याला काय म्हणतो, तर त्याला आपण एकच उद्देश होतो. ठीक आहे. नंतर बघूया. 13 मिनिट पास्ट अ 10 इन द मॉर्निंग म्हटलं आहे. 13 मिनिट पास्ट अ 10 म्हटलं म्हणजे 10 वाजून 30 मिनटं आपण असं म्हणतो. नंतर 10 मिनिट पास्ट अ 8 इन द मॉर्निंग. 10 मिनिट पास्ट 8 इन द मॉर्निंग म्हणजे काय, तर 8 वाजून 10 मिनटं झालेले आहे. 8 वाजून काय झाले आपले, तर 10 मिनिट. थर्ड बघूया. 20 मिनिट पास्ट अ 1 इन द आफ्टरनून म्हटलं. आफ्टरनून म्हणजे काय, तर दुपार. तर बघू आपण त्याला काय म्हणतो, तर ती 24 हॉवरमध्ये किती येईल, तर हा तसं जर पाहायला गेलं तर किती येणार, तर 1 वाजून 20 मिनटं झालेले आहेत असं म्हणू शकतो. पण आपल्याला इथे किती 24 हॉवरच्या क्लॉकमध्ये आपण काय म्हणू शकतो, तर 13 आणि 20 म्हणजे 13 वाजून 20 मिनटं असं. नेक्स्ट आहे 14 मिनिट पास्ट 5 इन द इव्हिनिंग. तर काय वेळ किती, तर 5 वाजून 40 मिनटं झालेले आहे म्हणजे आपण त्याला कसं म्हणू, 17 वाजून 40 मिनटं असं म्हणू शकतो. म्हणजे 24 हॉवरच्या क्लॉकमध्ये आपण त्याला म्हणू शकतो. मॅच दी फॉलोइंग दिलेलं आहे 12 हॉवर क्लॉक आणि 24 हॉवर क्लॉकमध्ये. बघा 9 वाजून 10 मिनटं म्हणजे किती होतील, तर आपले AM मध्ये. आणि इथे किती होतील, तर 9 वाजून 10 मिनटं होतील आपले. 2 वाजून 10 मिनटं PM मध्ये किती होतील, तर किती होतील ते 14 वाजून 10 मिनटं. 5 वाजून 25 मिनटं किती होतील, तर 17 वाजून 25 मिनटं होतील आपले. आणि 11 वाजून 10 मिनटं म्हणजे किती, तर 23 वाजून 10 मिनटं 24 हॉवर क्लॉकमध्ये. 7 वाजून 25 मिनिट म्हणजे किती, तर 7 वाजून 25 मिनटं आपले सकाळचे. ओके. बघा प्रॅक्टिस सेट नंबर 45. काय दिलं आहे, ॲड द फॉलोइंग करायचं. काय करायचं, त्याची ॲडिशन करायची. बघा 2 हॉवर 30 मिनिट्स प्लस किती, तर 14 हॉवर अँड 55 मिनिट्स. आपण काय करणार, याची ॲडिशन सांगितलं म्हणून काय घेतलं आपण, हॉवर मिनिट्स आणि हॉवर आणि मिनिट्स घेतलेलं आहे. दोनाचे पार्टिशन केले. आता इथे काय आपल्याला 2 हॉवर दिलेले आहे आणि 30 मिनिट्स दिलेले आहे. ठीक आहे. नंतर किती, तर 4 हॉवर आणि 55 मिनिट्स दिलेले आहे. आता आपल्याला माहिती आहे 1 हॉवर म्हणजे किती, तर 60 मिनिट येणार आहे आपले. ठीक आहे. हे आपल्या इथे लक्षात ठेवायचं. नंतर बघा ॲडिशन कशी केली आहे इथे आपलं टोटल किती आहे, तर 85 येत आहे. ठीक आहे. आणि इथे किती आहे, तर 6 + 2 किती आहे, तर आपल्या इथे 4 + 2 किती आहे, तर आपल्या इथे 6 येते. आता इथे 85 दिलेले आहे आपण. पण आपल्याला माहिती आहे की इथे आपल्याला किती 1 तास म्हणजे किती होतात आपला 60 मिनटं. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, त्यातून 60मधून मायनस करावं लागते किती, तर 80ला. 80 - 60 किती येणार, ॲन्सर किती येणार आपलं, तर 25. म्हणजे आपलं टोटल ॲन्सर किती येते 7 म्हणजे 7 वाजून किती, तर 25 मिनटं असं म्हणू शकतो किंवा 7:25 म्हणू शकतो. त्याला 3 हॉवर 50 मिनिट्स प्लस 4 हॉवर अँड 20 मिनिट्स. सेम हॉवर आणि मिनिट दोन्हीचे पार्टिशन केलेलं आहे. इथे पण किती येणार आपला आन्सर, तर 8 वाजून 10 मिनटं. ठीक आहे. एवढं म्हणू शकतो. थर्डमध्ये 3 हॉवर 45 मिनिट्स प्लस 1 हॉवर 35 मिनिट्स म्हणजे किती येईल, तर ॲडिशन किती येणार त्याची, तर 5 आणि 20 म्हणजे 5 वाजून 20 मिनटं. फोर्थ बघूया 4 हॉवर 15 मिनिट्स प्लस किती 2 हॉवर्स अँड 50 मिनिट म्हटलेलं आहे. म्हणजे इथे किती येईल, तर आपल्या आन्सर 7 आणि 7 वाजून 5 मिनटं म्हणून. क्वेश्चन नंबर 2 बघूया सबस्ट्रॅक्टिंग. आता काय आपल्याला याच्यात सबस्ट्रॅक्शन करायचं. बघा सेम हॉवर आणि मिनिट्स मध्ये आपण काय पार्टिशन केलेलं आहे त्यांचं दोघांचंही. मग बघूया किती दिलेलं आहे. फर्स्ट 3 हॉवर 10 मिनिट्स दिलेलं आहे. फर्स्ट 3 हॉवर 10 मिनिट्स दिलेलं आहे मायनस 2 हॉवर्स अँड 40 मिनिट्स दिलेलं आहे. सिम्पली काय येणार आहे आपला आन्सर, इथे येणार आहे 0. 2मधून 2 गेलं 0 आणि इथे येतं 30 म्हणजे किती, तर 30 मिनिट्स एवढं येतं आपलं. सेकंड 5 हॉवर 20 मिनिट्स मायनस 2 हॉवर अँड 35 मिनिट्स म्हणजे किती येईल, तर 2 हॉवर अँड 45 मिनिट्स येणार आहे. थर्ड बघूया 4 हॉवर 25 मिनिट्स मायनस 1 हॉवर 55 मिनिट्स किती येणार, तर 2 हॉवर अँड 30 मिनिट्स आपला आन्सर येणार. फोर्थ बघूया 6 हॉवर 15 मिनिट्स मायनस 2 हॉवर अँड 45 मिनिट्स किती येणार, तर 3 हॉवर्स अँड 30 मिनिट्स आपला आन्सर येणार आहे. 3मध्ये काय म्हटलं, अ गव्हर्नमेंट ऑफिस ओपन ॲट 7 इन द मॉर्निंग अँड क्लोज ॲट 3 इन द आफ्टरनून अँड हाऊ लॉंग दी ऑफिस ओपन. काय दिलेलं आपल्याला, मॉर्निंगमध्ये 7 वाजता उघडते. ठीक आहे. आणि क्लोज कितीला होते, तर 3 वाजता क्लोज होते. म्हणजे 24 हॉवर क्लॉकमध्ये किती, तर 15. ठीक आहे. तर काय ना आपण 2 पार्टिशन करणार याचे हॉवर आणि मिनिट्समध्ये. तर इथे किती येणार आपलं, हे क्लोज टायमिंग काय आपला, तर 15 हॉवर्स आणि
मिनिट्समध्ये 00. इथे किती येतं आपला 7 हॉवर, म्हणजे टोटल किती मायनस केलं तर किती आन्सर येतं आपलं तर 8 हॉवर, म्हणजे 8 तास काय तर ऑफिस चालणार आहे. द ऑफिस रिमेनिंग किती आहे तर 8 हॉवर राहणार आहे आपला. फोर्थमध्ये बघूया काय दिलेलं आहे. अ मूवी स्टार्ट ॲट 45 मिनिट पास्ट 3 इन द आफ्टरनून. ठीक आहे, किती एक मूवी कितीला स्टार्ट झाली तर 45 मिनिटांनी सुरू झालेली आहे. अँड फिनिश्ड ॲट 2.5 hour लेटर. ॲट विच टाईम डज डिड मूवी एंड. तर आपल्याला काही तर टायमिंग सांगायचं की मूवी कितीला संपलेली आहे आपली. बघूया काय दिलं आपल्याला. 45 मिनिट्स आणि 3 hours दिलेले आहे, म्हणजे किती येतात 3:45 म्हणू शकतो मी त्याला. आणि 2.5 hour म्हणजे किती तर 2 म्हणजे 2.5 तास जवळपास. बघा 2 पार्टिशन केल्या हॉवर आणि मिनिट्समध्ये. 3 hours and 45 minutes आणि 2 hours and 30 minutes दिलेले. किती येणार तर आपला आन्सर तर इथे येतं 6 hour आणि 50 minutes एवढा आपला आन्सर आहे. टोटल त्यांनी किती स्पेंड केलेलं तर ते गेलेले आहे 6 hour and 15 minutes. Sakaram was ploughing the field from 8 in the morning at 12:30 in the afternoon. He stopped and started for home and he reached home at 1:30. And how long was ploughing the field and how long did it take him to reach home from the field. तर आपल्याला काय सांगायचं की त्याला शेतातून घरी जायला किती वेळ लागलेला आहे आणि त्यांनी शेतात किती वेळ घालवला हे आपल्याला बघा. आता हॉवर आणि मिनिट्स सांगितले आपण तर किती दिलं आहे त्यांनी. स्टार्टिंग किती केली त्याने तर 12:30 8 वाजता. ठीक आहे, 8 hour केलेलं आहे आणि संपवलं कितीला तर 12:30 संपवलं, म्हणजे टोटल किती झाले तर ते 4 hour and 30 minutes झाले. म्हणजे सकाराम प्लॉगिंग द फील्ड किती आहे तर 4 hour and 30 minutes त्यांनी काय केलं आहे शेतात काम केलेलं आहे. नंतर तर काय येतं आपला आन्सर इथे तर 1 hour आपला आन्सर येतं. 6 बघूया. रामभाऊ स्टार्टेड ही अ वॉटर पंप ॲट 10:30 ॲट नाईट. काय तर रामभाऊनी 10:30 काय केलं तर रात्री वॉटर पंप सुरू केलं आहे. पुट ऑफ द सेम नाईट ॲट 11:45. काय म्हटलं तर आपल्याला तर त्यांनी बंद कधी केलं आहे तर 11:45 म्हटलेलं आहे. 11:45. अँड हाऊ लॉंग वॉज द वॉटर पंप. आता आपल्याला सांगायचं की तिथे किती तास हा आपला वॉटर पंप सुरू होता. बघा आता काय तर 10:30 ॲट नाईट म्हटलं म्हणजे किती तर 24 hour क्लॉकनुसार 22/30 म्हणजे 22:30 आणि किती म्हटलं आहे तर 11:45 म्हटलं. 11:45 म्हणजे काय तर 11:45 ॲट नाईट म्हणजे रात्रीचे, म्हणजे किती तर 23 आणि 45 म्हणजे 23:45. म्हणजे आता बघूया किती 1 hour आणि 12 minutes आपला आन्सर येत आहे. सेम बघूया. गीता in a classroom for 2 hours and 25 minutes in the morning and 1 hour and 45 minutes afternoon. How long was he teaching in all. बघा आता काय गीता नावाची जी मुलगी आहे तिने क्लासरूममध्ये किती वेळ गमावला तर 2 तास आणि 25 मिनटं मॉर्निंगमध्ये आणि 1 तास 45 मिनटं तर आफ्टरनूनमध्ये तिने शिकवलेलं. तर टोटल तिने किती केलेलं आहे तर बघूया इथे आपण. आता टोटल किती आपली तर 4 hour आणि 10 minutes आपली काय तर. If a bank is open for a business from 10 in the morning to 4:30 in the evening, how long is it open. तर काय दिलेलं बँक ओपनचा टायमिंग काय दिलेलं आपल्याला 10 वाजता सकाळी मॉर्निंगमध्ये. क्लोज टायमिंग काय आपलं तर 4:30 दिलेलं आहे. तर बँक किती वेळ म्हणजे किती ताससाठी ओपन होते हे आपल्याला फाइंड आउट करतो. बघा 10 in the morning म्हटलं आहे म्हणजे कितीला 10ची, पण किती आहे 4:30 म्हटलं आहे म्हणजे इव्हिनिंगमध्ये तर किती येणार तर 16:30 आपल्या येणार आहे. सिम्पली काय करतं आपल्याला सबस्ट्रॅक्शन. आन्सर किती आहे तर 6 hour and 30 minutes आपलं काय राहणार आहे तर बँकचा टायमिंग राहणार आहे. 9 बघूया. इफ अ शॉप इज ओपन ॲट 9:30 AM अँड 10 PM 10 9:30 ओपन होत आहे म्हणते आणि 10 रात्री बंद होत आहे. तर आपल्या याचं टायमिंग सांगायचं की किती तास ओपन आहे. तर 9:30 AM म्हणजे किती तर सकाळचं आहे म्हणजे किती 9:30 येणार आहे. पण इथे किती तर 10 वाजता बंद होतं म्हणजे किती तर 24 hour क्लॉकनुसार 24 काही तर इथे 24 hour येईल म्हणजे किती 22 hour येणार आहे. म्हणजे किती तर हॉवर आणि मिनिट्सचं काय तर आन्सर किती येणार आपला 12 hour आणि 30 minutes एवढा वेळ काय शॉप ओपन राहणार आहे. 10 बघूया. इफ द महाराष्ट्र एक्सप्रेस अ लिव्हिंग फ्रॉम कोल्हापूर ॲट 15:30 अराईव्ह ॲट गोंदिया द नेक्स्ट डे ॲट 20:15. तर काय
हाऊ लॉंग द जर्नी फ्रॉम कोल्हापूर टू गोंदिया. बघा आता काय दिलं, महाराष्ट्र एक्सप्रेस जी कोल्हापूर आणि गोंदियापर्यंत प्रवास करते. ठीक आहे, तर त्यात काय कोल्हापूरला ते किती निघालेली आहे, तर ती 15 वाजून 30 मिनिटांनी निघाली आणि पोहोचली कितीला आहे, तर दुसऱ्या दिवशी 20 वाजून 15 मिनिटांनी पोहोचले. तर आपल्याला या जर्नीमध्ये किती तास लागले ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर सिम्पली काय करणार आपण, हॉवर आणि मिनिट्सचं काय करणार आहे, डिव्हिजन करणार आहे. हॉवर आणि मिनिट्सचं काय करणार आपण, पार्टिशन करणार. बघा किती लागणार, तर 8 हॉवर आणि 30 मिनिट्स आपल्याला काय लागणार आहे, तर वेळ लागणार.